नमस्कार. ड्रायव्हित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर युटर्न घ्यायचा आहे ना, जर आपण आता मी असा बसलोय, समजा कुठल्याही फोर व्हीलर मध्ये तुम्ही असा बसलाय, तुम्हाला क्रिया काय करायची आहे? युटर्न घ्यायचा आहे, बरोबर का नाही? पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. तुमची गाडी आली तिथे, ती बलेरो, तुम्ही थोड्या वेळ थांबला आणि तुम्ही ह्या ड्रायव्हिंग सीटवर बसलाय. यू टर्न घ्यायचं म्हणजे एक सिव्हिक सेन्स सरळ होतं की यू टर्न घ्यायचं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला इथे असं जर बसलं का नाही तर तुमचं लक्ष राईटच्या ग्लासमध्ये गेलंच पाहिजे आणि जाणं गरजेचं आहे 100%. तुमची क्रिया काय होणार आहे? यू टर्न घेण्याची. आणि तुम्ही असं बसलाय म्हणजे तुम्ही यू टर्न घेतलं पाहिजे. पण इथे असं आता काय होतं माहित आहे का? बहुतेक अपघात जे आहेत ना, हे असे यू टर्न, राईट टर्न, त्यावेळेला काही लोक बोलतो, काही लोक हे मोबाईलवर व्यस्त असतात, मोबाईलचा बोलण्यात व्यस्त असतात किंवा ते डायल करण्यात व्यस्त असतात. आणि तेच झालं इथे. एक छोटासा किती निष्काळजीपणा आहे. ट्रक तो राईटला आहे, भरधाव पण नाही, पण त्या बलेरोला वाचवण्यासाठी थोडेसे राईटला घेतले असेल त्या ड्रायव्हरनी, ट्रकच्या ड्रायव्हरनी, आणि तो राईटचा टायर बहुतेक वरती चढला, ती गाडी पूर्ण पलटी झाली. बहुतेक तो पूर्ण भुस्याची गाडी होती, पूर्ण भुसा भरला होता. लोकांनी वाचवण्याचा पण प्रयत्न केला असेल, पण इतकी मोठी गाडी, ओव्हरलोडची गाडी आहे, ती पूर्ण त्याच्यावर पलटी झाली. तर आता देव करो की त्यात ते सुखरूप आहेत का नाही. मुळात हा किती मोठा मूर्खपणा आहे. तुम्ही युटर्न घेताना तुम्हाला जवळ आलेली गाडी माहिती पडत नाही, राईटच्या ग्लासमध्ये तुम्ही बघू शकत नाही म्हटल्यानंतर हा फक्त तुमच्या मूर्खपणामुळे तुमचा इथे जीव गेला पण असेल किंवा आता देवालाच माहिती काय आहे. विचार करा. हा एक आपला छोटासा मूर्खपणा, निष्काळजीपणा म्हणा, तो अशा कधी कधी जीवा बेतू शकतो. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.